नमस्कार. ठाणे वैभवच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत अक्षय भांगरे, जे नुकतंच संपलेल्या अल्टिमेट खो खो मध्ये गुजरात जायंट्सचे कॅप्टन होते आणि ही गुजरात जायंट्सची टीम त्यांच्या नेतृत्वाखालीच चॅम्पियन म्हणून घोषित झाली. अक्षय 2022 मध्ये जेव्हा पहिल्यांदा अल्टिमेट खो खो खेळला गेला तेव्हा या संघाचा एक भाग होते, केवळ प्लेअर म्हणून खेळत होते. पण या वेळेला 2023-24च्या सीझन मध्ये त्यांना कॅप्टनशिप सारखी मोठी जबाबदारी दिली आणि त्यांनी खूप सुंदर प्रदर्शन करून आपल्या गुजरात जायंट्स टीमला चॅम्पियनशिप मिळवून दिली. तर अक्षय, आपलं खूप खूप स्वागत ठाणे वैभवच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आपले. थँक्यू सो मच. तर अक्षय, सुरुवात करूया आपण की पहिले तर मला सांगा, हे अल्टिमेट खो खो मागच्या वर्षी म्हणजे 2022 पासून सुरू झालं. तर तुम्हाला असं काय एक्सपेक्टेड होतं की एक एवढी मोठी लीग खो खो साठी सुरू होईल? कोविडच्या अगोदर सुरुवात झाली होती होण्याची. कोविडमध्ये आला तर पूर्णपणे थांबलं होतं. वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या स्टेजला, इतक्या मोठ्या लेव्हलला होऊ शकेल. प्रयत्न चालू होते, पण त्याला सक्सेस किती मिळेल हा प्रश्नचिन्ह होता. पण चांगला सक्सेस मिळाला. सांगू इच्छितो आपल्याला की जेव्हा टीआरपी आफ्टर 4 to 5 मंथ्स टीआरपी रेशो आला सोनी स्पोर्ट्सचा, तेव्हा कळालं की क्रिकेट नंतर आपल्याकडे कबड्डी होतं 2 नंबरला आणि त्यानंतर इंडियन सुपर लीग आपली फुटबॉल लीग होती. आणि 4 नंबरला आपला इंडियन गेम खो खो आला होता. तर ती आमच्यासाठी ऍज अ खो खो प्लेअर म्हणून सर्वांसाठीच खूप मोठी गोष्ट होती. तर वाटलं नव्हतं इतकं छान होईल. तर नक्कीच ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. पण छान वाटतंय आता. ग्रेट ग्रेट, खूप छान वाटतं. आम्हाला पण अभिमान आहे अक्षय तुमचा, आणि जसं तुम्हाला आवडतं की खो खोला एवढी पॉप्युलॅरिटी मिळते, मला सगळ्या दर्शकांना सांगायला आवडतं की अक्षय हे ठाणेकर आहेत. त्यामुळे ठाणे वैभवला अधिक अभिमान आहे की एका ठाणेकराला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळाली गुजरात जायंट्सची कॅप्टनशिप करायची, आणि नंतर त्यांना चॅम्पियनशिप देखील मिळाली आहे अल्टिमेट खो खो मध्ये. तर आपण या सीझन बद्दल बोलूया. गुजरात जायंट्सचं नेतृत्व जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्हाला कॅप्टनशिप करायची आहे, तर तुमचा काय तेव्हा तुमची पहिली फिलिंग काय होती? सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की कॅप्टनशिप करायला मिळेल किंवा करावी असं. हातून एक प्लेअर म्हणून खेळताना एक असतं की आपल्याला जेव्हा स्वतः खेळत असतो प्लेअर, तर त्याला फक्त त्याच्या परफॉर्मन्स बद्दल विचार करावा लागतो. तो डेडिकेट असतो. पण कॅप्टनशिप मिळते तेव्हा बऱ्याच गोष्टी येतात. त्यानंतर हा खेळ जो आहे तो पहिल्यांदा स्क्रीनवर आला होता. तर इंटरव्ह्यू, त्यानंतर कॅमेरा हँडल करावा लागतो. प्रत्येक मॅच नंतर आपल्याला बाईट द्यावे लागतात. फॅन ऑफ द मुमेंट्स द्यावे लागतात. फॅन सोबत बोलावं लागतं. प्रेस कॉन्फरन्स असतात. तर या गोष्टींचा काहीच अंदाज नव्हता. त्यामुळे ते थोडंसं कॅमेराचं प्रेशर होतं. पण नंतर ठरवलं की कधी ना कधी स्क्रीन समोर तरी यायचं आहे. इतक्या वर्ष जे स्वप्न होतं ते आता समोर येते, तर आता डगमग म्हणायला पाहिजे. तर घेतली ती, जे समोर आलं ते, की आता करायचं आहे म्हणून. टीम बांधून ठेवायची होती. कोचेसने सुरुवातीलाच सांगितलं होतं की प्लेअर म्हणून तुझा परफॉर्मन्स पर्सनली किती होईल त्यापेक्षा पूर्ण टीमचा परफॉर्मन्स काय होईल हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे लास्ट पर्यंत हेच होतं की मला पर्सनली काही इंडिव्हिज्युअल प्राइज नाही मिळालं तरी चालेल, पण टीमला मिळणारं प्राइज हे खूप इम्पॉर्टंट होतं. ग्रेट. नक्कीच आम्हाला खात्री आहे की तुम्ही खूप सुंदर नेतृत्व केलं. गुजरात जायंट्सचं टायटल देखील त्यांना मिळवून दिलं दुसऱ्याच सीझन मध्ये. पण आम्हाला माहिती आहे की तुम्हाला कॅप्टनशिपचा अनुभव आहे. जसं तुम्ही या आपल्या इंटरव्ह्यू पूर्वी मला सांगितलं की तुम्ही एशियन चॅम्पियनशिप जेव्हा झाली तेव्हा भारताचं नेतृत्व देखील तुम्ही केलं होतं. तर तुम्हाला असं वाटतं तो अनुभव तुम्हाला इकडे पण कामी आला? नक्कीच, नक्कीच तो अनुभव खूप कामी आला. तेव्हाच कळालं की कॅप्टनशिपची जबाबदारी काय असते. कारण की फक्त जबाबदारी कॅमेरा समोर दाखवण्यापुरता नसते, तर बॅक ऑफ द कॅमेरा सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात. आपल्याला टीम सिलेक्शन पासून सर्व गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व व्हावं लागतं. पूर्ण टीम बांधून ठेवणं, कोणाचे काही डिस्प्यूट्स असतात खेळताना बऱ्याचदा होतात, खेळाडूंचे आपापसात मतभेद, काही इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स असतात. तर या सर्व गोष्टी थोड्या मॅनेज करून कॅप्टनशिप करावी लागते. तर नक्कीच तो अनुभव सुद्धा मला खूप चांगल्या प्रकारे कामी आला. ग्रेट. तर आता आपण थोडं मागे जाऊया. चॅम्पियन तर तुम्ही झालात गुजरात जायंट्सचे, इंडियासाठी तर तुम्ही खेळलाच आहात ऑलरेडी. पण अक्षय, तुमची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला खो खो का खेळावा वाटला? कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे क्रिकेट प्रचंड प्रसिद्ध आहे भारतात, पण तुम्ही खो खो का निवडलात आणि तुम्ही कुठल्या वयापासून खो खो खेळायला लागलात? खरं तर मध्यमवर्गीय घरातून आलो होतो. 2005 साली मी 5वी मध्ये होतो. तेव्हा सुरुवात झाली खो-खो खेळाची. ज्या शाळेमध्ये मी शिकलो, भांडुपला शाळा आहे, सह्याद्री विद्या मंदिर म्हणून. तर तिकडे खो-खोचा बऱ्याच वर्षांपासून खो-खो खेळला जातो. मी खेळण्याच्या अगोदर सुद्धा. तर फक्त पाहत होतो 2-3 वर्ष की कसं किती छान प्रकारे खेळ खेळला जातो. माझे प्रशिक्षक स्वतः शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत. त्यांच्याकडून बघून त्यांच्याकडे 2-3 वर्ष खेळण्याचे फक्त कशा प्रकारे खेळता येईल, काय करता येईल, या प्रकारे सुरुवात झाली. नंतर हळू विचार केला की आपणही खेळून पाहूया. खेळायला सुरुवात झाली आणि
खेळल्यानंतर कळलं की किती छान मजा येते या खेळामध्ये. हम्म. तर जवळपास 5 ते 7 वर्ष मला लागली की मी प्रॅक्टिस करत होतो त्या ग्राउंडवर हम्म. आणि कोणत्याच प्रकारच्या स्पर्धा खेळायला मिळत नव्हत्या. स्टेट लेव्हल सुद्धा खेळलो नव्हतो 7 वर्षात मी एकही. हम्म. फक्त डिस्ट्रिक्ट लेव्हल खेळत होतो, शाळेच्या स्पर्धा खेळत होतो. तेवढंच चालू होतं. पण इच्छा खूप होती काहीतरी करण्याची. स्वप्न होतं की आपण काहीतरी करावं. या खेळामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पुरस्कार दिला जातो. तो म्हणजे शिवछत्रपती पुरस्कार. सर्वात मानाचा पुरस्कार बोलला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्या दिवशी कळालं की हा पुरस्कार जवळपास मला 2010 साली कळालं होतं या पुरस्काराबद्दल. हम्म. आणि 2010 साली ठरवलं होतं की कधीतरी एक दिवस हा पुरस्कार नक्की मला मिळाला. तेव्हा तर ह्या गोष्टी खूपच पुसट होत्या माझ्यासाठी समोर येताना. सुरुवात केली होती. हळू-हळू एक-एक करत स्वप्न पूर्ण होत गेली. स्टेट लेव्हल खेळायला लागलो. ज्युनियर लेव्हलला खेळलो. सीनियर लेव्हलला आलो. तेव्हा ठरवलं की आता सीनियर लेव्हलला नॅशनल खेळायचं. सीनियर नॅशनल 5 वर्ष लगत खेळाव्या लागतात आणि टॉपचा परफॉर्मन्स महाराष्ट्रात द्यावा लागतो. तरच आपल्याला शिवछत्रपती पुरस्कारापर्यंत जाता येतं. तर जवळपास सीनियर नॅशनल 12 साली ठरवलं की आता मला सीनियर नॅशनल खेळता येईल. हम्म. पण सांगायला नक्की आज आनंद वाटतोय, की पहिली सीनियर नॅशनल मी 2018 साली खेळलो डायरेक्टली. तर जवळपास 5 ते 6 वर्षाचा गॅप दरवर्षी वाटत होतं, की आता मला खेळायला संधी हम्म. मिळेल, आता संधी मिळेल. दरवर्षी गॅप वाढत गेला. 2018 साली संधी मिळाली आणि आता हे सलग 6वं वर्ष आहे 2023चं. मी महाराष्ट्र संघाचा भाग आहे. खूप जसं हिंदीत म्हणतात तसं देर आहे पण दुरुस्त आहे. नक्की आपण म्हणू शकतो. तुम्हाला वेळ लागला, ओके. पण जेव्हा तुम्हाला संधी मिळाली 2018 मध्ये, तेव्हापासून सलग तुम्ही आता 6 वर्ष खेळताय आणि ऑफकोर्स तुम्हाला छत्रपती शिवाजी यांचा पुरस्कार देखील जो तुम्ही सांगितला की जो महाराष्ट्रात सर्वात टॉप अवॉर्ड आहे एका ऍथलीटसाठी, तो देखील तुम्हाला मिळाला आहे. त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. ग्रेट. तर हा गेम आपल्याला माहितीये, खो खो हा मातीतनं खेळला जातो आणि ऑफकोर्स तुम्ही लहानपणी मातीतनंच हा गेम खेळायला सुरुवात केली असेल, पण अल्टिमेट खो खो हा मॅटवर खेळला जातो. तर तुम्ही सांगू शकाल की हा गेम किती वेगळा आहे जेव्हा तुम्ही मातीवर खेळता आणि जेव्हा मॅटवर खेळता, तर काय वेगळं तुम्हाला ट्रेनिंग करावं लागतं यासाठी? पूर्णतः वेगळा आहे. जवळपास खेळ जर पाहिला, मातीमध्ये आम्ही इतक्या वर्ष 2005 पासून जवळपास मी 2020 पर्यंत खेळत होतो. तो 15 वर्षाचा खो-खो वेगळा होता आणि आता सध्याचे या 3 वर्षात जो खो-खो खेळतोय तो वेगळा आहे. सांगू इच्छितो, पहिली गोष्ट म्हणजे जो खो-खो मातीत खेळला जात होता, तो 9 पाट्यांचा होता. 9 प्लेयर खेळत होते आणि 8 प्लेयर बसलेले असायचे खो-खोमध्ये, जसं आपण सर्वच खेळलो आहोत. हम्म. पण अल्टिमेट खो-खोमध्ये कॅमेरा आणि या सर्व गोष्टींचा अँगल या गोष्टींचा विचार करून त्यांना गेम थोडासा छोटा करायचा होता. तर जवळपास 6 पाट्या आणि 1 प्लेयर असे 7 प्लेयरचा गेम झाला. आणि हम्म. पळण्याची जागा जी जास्त होती ती कमी झाली. हम्म. त्यानंतर इतक्या वर्ष ग्राउंडवर खेळत होतो. ग्राउंडचा चांगला अंदाज होता आम्हाला. ग्राउंडवर आपण थोडंफार घसरतो. खेळताना डावी मारल्यावर खरचटणं होतं. या गोष्टींचा पूर्णतः आम्हाला अंदाज होता. हम्म. पण मॅटवर आल्यावर कळालं की मॅटवर शूज घालून खेळावं लागतं. हम्म. ते कम्फर्ट एका लेव्हल नंतर आला आम्हाला लिमिट नंतर. पण सर्वात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे इंजुरी. मॅटवर एनर्जी जी आहे ती डबल लावावी लागत होती. स्ट्रेंथ प्रॅक्टिस खूप जास्त करावी लागली वर्षभर. फक्त स्ट्रेंथ वरती, कारण की ज्या प्लेअरकडे जास्त स्ट्रेंथ आहे तोच मॅटवर जास्त चांगला पळू शकतो. ग्राउंडवर तितकासा त्रास होत नव्हता. तर इंजुरी हा जो प्रकार आला तो नी असेल, अँकल असेल, शोल्डर डिस्लोकेशन असे बऱ्याच प्रकारच्या इंजुरींचा आमचा जो संबंध आला तो मॅटवर आला. तर मॅटवर खेळाडू म्हणून ग्लोबलायझेशन किंवा एक या खेळाला चांगली हे मिळावं यासाठी ठीक आहे, की मॅटवर नक्कीच आम्हाला कळतंय, की त्यासाठी मॅटवर जाणं हे खूप गरजेचं होतं. आम्ही ते एक्सेप्ट केलं आणि त्या खेळाला आम्ही मॅटपर्यंत आलो. पण कधीही विचारलं ॲज अ खेळाडू म्हणून तर नक्कीच मला वाटेल, की खेळ जो आहे तो मातीतच चांगला. खो-खो खेळा. ते पण आता बघू, जसं तुम्ही म्हणालात तसं ग्लोबलायझेशनमुळे किंवा या खेळाला अधिक पॉप्युलॅरिटी मिळावी म्हणून तो मॅटवर नेला आहे. कॅमेराज देखील असतात आणि क्राऊड जो, मला असं वाटतं मातीत पण खेळताना तुम्हाला क्राऊडचा एक अनुभव असेल, पण जेव्हा तुम्ही अल्टिमेट खो खो खेळलात तेव्हा काय वेगळा अनुभव होता जेव्हा क्राऊड तुमच्यासाठी चिअर करतोय, जो तुमच्या विरुद्ध चिअर करतोय, तर तो कसा अनुभव होता आणि त्याचं काही प्रेशर होतं तुमच्यावर? खूप छान अनुभव होता खरं तर तो. सेमीफायनल आमची ओडिसा सोबत होती. ओडिसामध्ये कटक या ठिकाणी मॅचेस सुरू होत्या आमच्या आणि सेमीफायनलच्या दिवशी पूर्ण स्टेडियम खचाखच भरलेलं होतं. हम्म. ओडिसाला सपोर्ट करण्यासाठी. आम्हाला पूर्णपणे अंदाज होता अगोदरच, की आपला अगेन्स्ट क्राऊड खेळायचा आहे, किती काही झालं तरी. तर पूर्ण टीम सुद्धा मेंटली आम्ही त्या प्रकारे तयार केली होती, की जेव्हा ओडिसाच्या नावाने क्राऊड ओरडणार आहे,
तेव्हा आपण गुजरात गुजरात म्हणून आपल्यासाठी हा क्राऊड आपल्या अंगावर घ्यायचा आहे की आपल्यासाठीच ओरडतायत म्हणून. तर क्राऊडचं प्रेशर असं नाही आलं, कारण की अनुभव बराच मोठा होता. बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खेळलो होतो. आणि एक मजेचा भाग म्हणजे काही ठिकाणी खेळताना गॅलरी जवळ असतात. अगदी आपल्याला लागून प्रेक्षक असतात. तर ती भीती वेगळी असते अगेन्स्ट द क्राऊड खेळण्याची. इथे तर स्टेडियम होतं चांगलं, बरेच लांब प्रेक्षक होते, त्यामुळे प्रेक्षकांची भीती नव्हती की काही वेगळं काही होऊ शकतं की काय. तर मजा आली, पण अगेन्स्ट द क्राऊड खेळण्यात एक वेगळी मजा होती. प्रेशर होतं. कॅमेराचं प्रेशर सुरुवातीला जास्त होतं. रिव्ह्यू सिस्टम आली खेळामध्ये. एकदम छोट्यातले छोटे अँगल कॅच होत होते. प्लेयर्स अगेन अपील, रिअपील या गोष्टींचे. तर त्या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला. एक्सलेंट. तर अक्षय, तुम्ही एक उत्कृष्ट प्लेअर आहातच खो खोचे, पण तुम्ही खो खो खेळण्यासोबतच तुमचं जे प्रोफेशनल लाईफ आहे, तुम्ही एक शिक्षक म्हणून सुद्धा काम करता श्रीरंग विद्यालय या ठाण्यातील शाळेत. तर तुम्ही या दोन्ही गोष्टी कशा बॅलन्स करता, आणि तुम्ही जे सध्या खो खो खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की या खेळात काय काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत? आज जर पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे अपॉर्च्युनिटीज उपलब्ध झाल्या आहेत. जर 5 वर्षापूर्वी आपण पाहिलं ॲज कम्पेअर टू लास्ट 5 इयर्स, आज खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. सीनियर नॅशनल्स खेळता येत आहेत. खेलो इंडिया जो प्रकल्प आहे सर्वात मोठा, तर सांगू इच्छितो जवळपास 16 वर्ष ते 21 वर्ष जो ज्युनियर ग्रुप आहे, म्हणजे 10वी झालेल्या मुलाला 16 ते 21 खेलो इंडिया ही स्पर्धा खेळल्यानंतर दर महिन्याला ₹15,000 स्कॉलरशिप चालू होते. आणि ही स्कॉलरशिप 8 वर्ष चालू राहते. तर जो जॉब करत नाही अशा मुलासाठी ती 15,000 अमाउंट ही नक्कीच मोठी आहे. पहिली अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला लहान वयात मिळणारी. त्यानंतर इंडियन पोलीसची टीम आज सीनियर नॅशनलला खेळते आहे. तर प्रत्येक स्टेटमध्ये नॅशनलसाठी पोलिसांमध्ये रिक्रुटमेंट वेगळ्या प्रकारे काढण्यात येत आहे. प्रत्येक स्टेटमध्ये महाराष्ट्र असेल, यूपी असेल, बिहार असेल, प्रत्येकांची टीम उपलब्ध आज झालेल्या आहे. त्यानंतर एअरपोर्ट ऑथॉरिटीची टीम आज महिला आणि पुरुष या दोन्ही गटात खेळली जाते. त्यानंतर साईची टीम येते. साई नंतर आणखीन टीम आहे, त्या म्हणजे आरबीआयची टीम आहे. मुंबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये आरबीआय, देना बँक, मुंबई पोलीस, बीएमसी अशा वेस्टर्न रेल्वे स्पेशल रिक्रुटमेंट रेल्वेज, इंडियन रेल्वेची टीम मध्ये 6 रेल्वेच्या टीम आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे, साऊथ ईस्टर्न, साऊथ वेस्टर्न. तर तिथे एक अपॉर्च्युनिटीज आहे. आणि त्यासोबतच आता वाढलेला आहे सांगू इच्छितो इंडियन पोस्ट. जवळपास 5 दिवसापूर्वी रिक्रुटमेंट झाली आहे. जवळपास 100 पेक्षा जास्त खो खो खेळाडूंना ही रिक्रुटमेंट मिळाली आहे इंडियन पोस्ट म्हणून. जे इंटरनॅशनल प्लेअर होते ते बरेचसे खेळाडू बरेचशा स्टेट मधले इंडियन पोस्ट मध्ये आज रिक्रूट झालेले. तर नक्कीच येणाऱ्या काळात आणखीन जसा जसा खेळ वाढेल, जसं जसं ग्लोबलायझेशन होत जाईल या खेळाचं, त्यानुसार आणखीन उपलब्ध होतीलच. पण आजही जर पाहायला गेलो तर मागच्या 5 वर्षांपेक्षा आज येणाऱ्या खेळाडूंसाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. अगदीच जसं अक्षयने सांगितलं की बरेच जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणून खो खोला नक्की एक प्रोफेशन म्हणून बरेच आपले यंगस्टर्स सुद्धा बघू शकतात. तर अक्षय, आम्हाला माहितीये की तुम्ही इंडियाचं नेतृत्व केलं एशियन चॅम्पियनशिप मध्ये, जसं आधी आपण चर्चा केली. त्यानंतर आता अल्टिमेट खो खो मध्ये गुजरात जायंट्सचं देखील तुम्ही कॅप्टनशिप केली आहे. पण आता अक्षय, तुमचा पुढचा गोल काय आहे? असं काय ड्रीम आहे जे तुम्हाला अचीव्ह करायचंय पुढील काही वर्षांमध्ये? एक महत्वाचं, जेव्हा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला त्यानंतर ठरलं होतं की अर्जुन पुरस्कार जो भारतातील सर्वोच्च खेळाडू पुरस्कार आहे, भारतातून एका खेळाडूला दिला जातो, तो पुरस्कारापर्यंत पोहोचायला मला नक्की आवडेल. त्यासाठी प्रयत्न चालू आहे. येणाऱ्या काळात मिळेलही, पण मिळेल न मिळेल प्रयत्न नक्की शेवटपर्यंत करत राहील. आता सध्या तरी तेच खेळातून मिळणारं सर्वात महत्वाचं ध्येय तेच आहे की अर्जुन पुरस्कारापर्यंत जायचं. आंतरराष्ट्रीय खेळाडूलाच हा पुरस्कार दिला जातो. 2 ते 3 वर्ष सलग गेल्या 10 वर्षाचा परफॉर्मन्स आणि 2 ते 3 वर्ष इंटरनॅशनल लेव्हलला चांगला परफॉर्मन्स, ही त्याची ही आहे. तर आशा करतो मी स्वतः सुद्धा की येणाऱ्या काळात आणखीन चांगला खेळ करेल आणि अर्जुन पुरस्कारापर्यंत नक्की जाईल. नक्कीच. मी पण आणि मला असं वाटतं सगळे दर्शक पण हीच अपेक्षा करतील, प्रार्थना करतील की अक्षय, तुम्हाला तो अर्जुन अवॉर्ड देखील मिळावा आणि तुमचं हे स्वप्न देखील पूर्ण व्हावं. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद अक्षय. तुम्ही ठाणे वैभवशी चर्चा केलीत. मला माहिती आहे तुम्ही अत्यंत बिझी आहात, पण तरी तुम्ही वेळात वेळ काढून ठाणे वैभवच्या युट्यूब चॅनलवर आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात. आणि मला नक्कीच वाटतं की आपल्या दर्शकांना देखील हा एपिसोड आवडला असेल. तर पुन्हा एकदा दर्शकांसाठी अक्षय भांगरे हे ठाणेकर आहेत. अल्टिमेट खो खो 2023-24 मध्ये गुजरात जायंट्स जी चॅम्पियन टीम झाली त्यांचे नेतृत्व अक्षय यांनी केलं होतं. 2022 मध्ये अक्षय केवळ एक खेळाडू म्हणून त्या संघासाठी खेळत होते, पण 23-24 या सीझन मध्ये त्यांना कॅप्टनशिप मिळाली आणि त्यांनी त्यांच्या टीमला गुजरात जायंट्सला एका चॅम्पियनशिप पर्यंत नेऊन
आणलं. तर अक्षय, तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स पुन्हा एकदा, आणि धन्यवाद, तुम्ही ठाणे उभं आलात, आणि सगळ्या दर्शकांना सुद्धा धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.